स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धि ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोधः त्यागशान्तिरपैशुनं दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. नमस्कार. श्री गीतायोग वर्जन 2013. शोध ब्रह्मविद्येचा, शोध संपत्तीचा, शोध दैवी संपत्तीचा. 26 कपाटं आपल्याला उघडायची आहेत. भरपूर संपत्ती. आणि एवढी संपत्ती असली की काय, परमप्राप्ती, परमेश्वराला एकदम तुम्हाला स्वतः परमेश्वर येऊन घेऊन जाईल त्याच्याकडे, अशी ही दैवी संपत्ती. तेव्हा आपण पाहत होतो या 16व्या अध्यायातला पहिला श्लोक. अभयं सत्त्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोधः त्यागशान्तिरपैशुनं दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. आपण अन्वयने वाचलं यावेळेला, तर अन्वय पाहूया आपण आता. भगवंत म्हणतात मी अध्यायाच्या नावावरून की मी दैवी संपत्तीच्या व आसुरी संपत्तीच्या पुरुषांची लक्षणं सांगतो. पुरुष म्हणजे होल्डर, बी होल्डर म्हणतात ना, की धारण करणारा. जसं या संपूर्ण विश्वाला धारण करणारा तो परमपुरुष पुरुषोत्तम, तसा हा पुरुष म्हणून पुरुषाची, बाईची पण म्हणायची बरं का. ह्याच्या स्त्री पुरुषातला लिंगभेद नव्हे हा. बरं. अभयम, भयाचा सर्वथा अभाव. सत्वसंशुद्धी, उत्तम प्रकारे अंतःकरणाची स्वच्छता. ज्ञानयोग व्यवस्थिती, तत्त्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढस्थिती. दानम म्हणजे सात्विक दान, तमा म्हणजे इंद्रियांचे दमन, यज्ञा म्हणजे भगवत पूजन व यज्ञयागादी अग्निहोत्रादी उत्तम कर्माचे आचरण, स्वाध्याय वेदशास्त्रांचे पठन पाठकपूर्वक भगवंतांचे नाम व गुणांचं कीर्तन, च म्हणजे आणि तपाहा स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे, आणि आर्जवम शरीर व इंद्रिये यासह अंतःकरणाची सरलता. आपला भयच चालू आहे. दुसऱ्या श्लोकाचा अन्वय मी आधी वाचत नाही, पण हे साधं लिस्ट होतं. आणि मी नेहमी म्हणतो संस्कृत ही मेंदू नावाचा जो संगणक कॉम्प्युटर त्याला कळणारी भाषा आहे. जसं आपण सगळे कॉम्प्युटर वापरतो, पण जे सगळे प्रोग्राम करणारे कॉम्प्युटरशी संभाषण करून त्याच्याकडून प्रतिसाद मिळवणारे लोक आहेत, त्यांना ती कॉम्प्युटरची भाषा यावी लागते बरं का. तर ही कॉम्प्युटरचीच भाषा आहे, पण जिवंत कॉम्प्युटर. आमचा हा जो हाडामासांनी जिवंत असलेला असा शरीरातला मेंदूत काम चालणारा कॉम्प्युटर, त्याची भाषा. आणि सोपं आहे संस्कृत. संस्कृत शिकल्यानंतर खूप साऱ्या भाषा आपल्याला येतील, हे वेगळं. पण शरीरामध्ये स्ट्रक्चरिंग होतं, जीभ चांगली चालते, नर्वस सिस्टीम चांगली चालते, विचार चांगले सुचतात. हो, नुसती भाषा करणे हो, भाषा, संस्कृत भाषेचा अभ्यास करण्याने सुविचार आपल्याला येऊ शकतात. अर्थात संस्कृत शिकताना जे सुविचार आहेत, जे काही काव्य शास्त्र किंवा वाङ्मय प्रसिद्ध आहे, ते सगळं अप्रतिम आहे. त्यामुळेही कदाचित हा फरक पडत असेल. आणि आपल्याला भीती वाटायचं कारण नाही. सगळे आपल्या रोजच्या बोलीभाषेतले मराठी हिंदी यांना तर अडचणच नाही. पण भय शब्द आपण वापरतो, अभयही वापरतो. आमच्याकडे तर आम्ही ड्रायव्हरच आहे अभय. सत्व हा शब्द माहिती आहे, शुद्धी शब्द माहिती आहे, ज्ञान शब्द माहिती आहे, योग शब्द माहिती आहे, व्यवस्थिती माहिती आहे, व्यवस्था, व्यवस्थिती, दान माहिती आहे, तम
असतो लोकांमध्ये, पण शब्द कदाचित माहीत नसेल. पण तम माहिती आहे. यज्ञ, यज्ञ शब्द ऐकलेलाच आहे, कोणी करा नका करू. स्वाध्याय हा शब्दही खूप माहिती आहे. आठवले महाराज त्यांनी हा स्वाध्याय परिवार सगळा अभ्यास गीतेचा आणि संपूर्ण भारतीय वाङ्मयाचा जो लोकांपर्यंत पोचवला तो शब्द माहिती आहे. तप शब्द माहिती आहे. तप करायला कोणी जात नाही, पण शब्द माहिती आहे की नाही आहे. आणि आर्जवम जरा अवघड आहे. फार उद्धट लोक एकमेकाशी कलियुग असल्यामुळे किंवा काय झालं माणुसकी कमी झाली, आर्जव गेलं हो. प्लीज 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 असं म्हणतात काही ठिकाणी, पण ते केवळ मेकॅनिकल. विल यू प्लीज गिव्ह मी धिस. नुसतं त्या प्लीजला काही अर्थ नाही. समजा म्हटलं नो, तर व्हॉट इज दिस, एक साधं तिथनं द्या म्हटलं तर देऊ होत नाही, मग कशाला प्लीज म्हटलं. प्लीज म्हटल्यावर पुढे असं काही बोलताच येत नाही. मी नाही म्हटलं विल यू प्लीज गिव्ह मी दॅट, म्हणलं नाही. विल यू प्लीज लेंड मी 10 रुपीज, म्हणलं नो. म्हणजे काय साधे 10 रुपये देऊ होत नाही, तुम्हाला परवडत नाही की काय, खिशात असून देत नाही म्हणजे काय. मग प्लीज कशाला म्हटलं. आर्जव नव्हतं त्या प्लीजचा अर्थ. ते प्लीज मेकॅनिकल होतं. नुसतं एखाद्याला म्हणायचं कृपा करून जरा आमच्या घरी तुम्ही एक चक्कर मारली तर बरं होईल. तो म्हणा भाऊ कशासाठी, पण उगाच इतक्या दूर येणार जाणार मी, तुम्ही काय मोठे लोक कशाला याल आमच्याकडे. अरे म्हटलं एकदम टोमणे मारायला लागला. आत्ता कृपा करून या म्हणत होता, कृपा करू का नको करू हे माझा मुद्दा आहे. तू काय त्याच्यामध्ये माझ्यावर जबरदस्ती करतोय. पण आर्जव असतं ते वेगळं. तेव्हा हा शब्द जरा कळला नाही तरी आता लक्षात आला असेल. एक तरी शब्द वेगळा आहे का संस्कृतमध्ये, आपल्या रोजच्या बोलीभाषेतले शब्द. व्याकरण थोडं वेगळं आहे का, कारण ते मेंदूला कळावं लागतं. त्या दृष्टीने ती कॉम्प्युटरची भाषा करून ठेवली आहे. पण मला असं वाटतं एखादं प्रायमरी पुस्तक आणावं, संस्कृत शिका भाग पहिला, थोडं थोडं वाचत जावं, खूप काम होईल. इवन रोगपरिहारी होईल. कारण देववाणी आहे, देवलिपी आहे, देवनागरी लिपी आहे. त्याच्या अभ्यासाने शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होऊ शकतात. असो, तेव्हा आपण पाहत होतो की काय काय कुठल्या कुठल्या प्रकारची अभय नावाची संपत्ती आपल्याला असावी आणि ती आणायची कुठून कशी, आणि आत्ता असलेली जी काही आसुरी संपत्तीचा त्याग कसा करायचा. भय ही आसुरी संपत्तीचा त्याग करून आपल्याला अभय पाहिजे. मग एखादा मनुष्य खूप हुशार असला, म्हणे पेढे वाटायला गेला मॅट्रिकचे, मॅट्रिकला म्हणे पास झालो मी, पेढ्या. तर काय एक उत्तर सांगशील, इथे काय आता परीक्षा घेणार का तुम्ही. पण प्रत्येक माणसाला जरा हुशार आहे म्हटलं किंवा हुशारी आहे असं कोणी सांगितलं की त्याच्याबरोबर वितंडवादाला सुरुवात. त्याला कसं खाली करून एकदा सांगता येईल की हा एवढा हुशार नाही हो. 70% मिळण्याने काय होत नाही. एखाद्याला चांगले 92% मिळाले बरं का, तर म्हणे 92% मिळाले म्हणजे काय हात स्वर्गाला नाही लागले. अरे कोण म्हणाला हात स्वर्गाला लागले, पण ॲडमिशन चांगली मिळाली ना 92%मुळे. पण 92% म्हणजे कशाचे मिळाले, कसले मिळाले, हस्ताक्षराचे मिळाले असतील 5. म्हणजे 92 मार्क हस्ताक्षर देऊन येत नाहीत आणि 8 विषयांचे आहेत ते मार्क ॲव्हरेज. टीका करायची, वाद घालायचा. चांगलं म्हणून कोणी असलं, हुशार असला एखादा, वक्ता चांगला, कीर्तनकार चांगला, विद्यार्थी चांगला, घरातलं एखादी व्यक्ती असली हुशार असते व्यवहारामध्ये, किंवा म्हणायचं की जा मग आता का नाही तूच आण भाजी जाऊन, तुला अगदी व्यवहार कळतो ना, म्हणजे काय तो हुशार आहे. पण प्रत्येक गोष्ट त्याच्यावर टाकायची आणि त्याला आणायचं का. तर प्रत्येक हुशार माणसाला ही भीती असू शकते की माझ्या मागे लोक लागतील, त्यापेक्षा दूर राहा. अभय पाहिजे. समृद्धी असली की पाय ओढणारे भेटतात. तुम्ही वर जायला लागला, सगळीकडे प्रसिद्धी मिळाली, अरे कष्ट करतोय, ज्ञान आहे, सगळं लोकांच्या कल्याणासाठी झिजतोय, त्यामुळेच काम चाललं आहे, तर त्याला का खाली ओढायचं. कधी त्याच्याविषयी चांगलं बोलायचं, काहीतरी म्हणायचं. माहिती आहे आम्हाला पैसा काय असा उगाच मिळत नाही, बरोबर आहे ना, कष्ट करून मिळतो. काहीतरी काळबेर असल्याशिवाय काही होत नाही. जणू काही सगळ्या जगाच्या पॉलिसीज यांनीच ठरवल्यात, हेच सगळं विश्व सरकार चालवतात. अशा तऱ्हेने पाय ओढत सुटायचं. ऑफिसमध्ये कोणी जास्त काम करत असला
की त्याची कायम टवाळी करायची, त्याला कामाला त्रास द्यायचा, म्हणजे त्याला कसं खाली ओढता येईल आणि साहेब त्याला म्हणणार नाहीत की तुला प्रमोशन आहे, ह्याचा मंडळी असतात. त्यामुळे त्या माणसाला असं होऊ नये याची भीती उत्पन्न होते. बऱ्याच वेळेला भीतीची जबाबदारी स्वतःवर असते, बऱ्याच वेळेला भीतीची जबाबदारी बाहेरच्यांवर असते. चांगले गुण आहेत, एखादा गुणवंत कलाकार आहे, गुणवंत मनुष्य आहे, त्याचं चांगलं पावत नाही, चांगलं न पावणारे लोक असतात, म्हणून मग त्याला सारखी भीती. सुंदर दिसणारी मुलगी आहे, थांब हे जाऊ इथे काहीतरी काळं लावून जा, उगाच दृष्ट लागते लोकांची, भीती. लक्षात आलं की नाही? कारण तिचा जो हा सौंदर्य गुण आहे त्याची तिला वाटणारी किंवा तिच्या घरच्यांना वाटणारी भीती, काय दृष्ट अशी कशी लागेल? प्रत्येकाला काय दृष्ट लागते का? तेव्हा या दृष्टीने अनेक 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 प्रकारे, आणि सर्वात अजून एक मोठी भीती कुठली? पंचकर्म करतो ना आम्ही लोकांना म्हणतो 10 वर्षांनी तरुण व्हाल, तरुण दिसायला लागाल, ताकद येईल तेवढी, काय हे नाही आहे. म्हणजे रोगपरिहारासाठी आलेले असतात, त्यांचा रोग जातो म्हणजे त्या मर्यादेत त्यांचं आयुष्य वाढतंच. पण असंही मनुष्य तरुण दिसेल, लोकांना बरं वाटतं ते. कारण काय, सारखी प्रत्येक माणसाला भीती असते की आता मी म्हातारा होणार. म्हातारपण शरीर आहे ते क्षर आहे, म्हणजे सारखं जुनं होत जातं, क्षरण होत जातं, आणि एक ना एक दिवस संपणार ही यात्रा, मृत्यू. अशा दृष्टीने प्रत्येकाला त्याची भीती असते. गंमत काय, ती भीती नंतर आहे, पण मूल जन्माला येण्याच्या अगोदरच भीती की नीट बाळंतपण होईल का नाही. तू आपली बाई घरी येऊन माहेरी राहा, ते सासरी तुझी सासू मला माहिती आहे ना कशी आहे, तू इथेच कर बाळंतपण आणि इकडेच आता 2-3 महिना झाला आहे, काही हरकत नाही आहे. अरे माझी नोकरी आहे, नवरा आहे, सगळे घरात प्रेमाचे आहेत, काही हरकत नाही. नाही नाही बाळंतपण म्हणजे असं समजू नको. म्हणजे मूल होण्याआधीपासून जी भीती घालायची, मग बाळंतपण नीट होईल का, सिझेरियन तर नाही करावं लागणार, औषधं बरोबर येईल का, इझी डिलिव्हरी होईल का. त्या हॉस्पिटलचा खाक्याच असा आहे की तिथे गेलेल्या प्रत्येकाचं सिझेरियनच होतं. नाना तऱ्हेच्या भीती त्या मूल पोटात असताना. म्हटलं कशाला तुम्ही या ना सगळ्या वेगवेगळ्या भीती घालत बसलाय. तर सगळ्या प्रकारची. मग आधी गर्भाची असतानाच लाईनीत उभं राहायचं की मुलाला KGत घालायसाठी ॲडमिशनसाठी 3 वर्ष अगोदर नाव नोंद, मग डोनेशन परवडेल का, मग तो शिकवून एवढं करून तो मुलगा नंतर आईवडिलांना विचारणार का, किंवा मुलगी कोण असेल ते, ह्याची भीती. ही जी काही भीती आहे ना, ही काढून टाकायची. जे होतं आपण सत्कर्म केलं तर सगळं चांगलंच होणार आहे. परमेश्वर आपल्याला का म्हणून कुठल्या संकटात टाकेल. तेव्हा अशी सर्व ही वेगवेगळ्या प्रकारची भीती जी आहे, आणि याच्यावरती एकच उपाय आहे. पुढच्या वेळेलाही आपण पाहू ते, परंतु उपाय कुठला? हम ठेरे बैरागी. वैराग्य जे आहे ते अंगात बाणवल्याशिवाय सर्व प्रकारची भीती जाऊन अभय नावाची ही जी दैवी संपत्ती आहे ती जवळ करता येणार नाही.